sulla di rettilia tu sai ਫਿਜ਼ਾਵਾਂ ਵਿੱਚ ਜੀ ਕਾਸ਼ ਕਿਤੇ ਮਿਲ ਜਾਵੇ ਰਾਹਾਂ ਵਿੱਚ ਜੀ ਬਣੀ ਕਿਸ ਚੰਨ ਦੀ ਹੂਰ ਹੋਣੀ ਹੈ। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आणि नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओवरची नवनवीन ट्युटोरियलची नोटिफिकेशन तुम्हाला पडून जाईल। तर आजचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचा आहे। तर ह्या व्हिडिओचे सर्व मटेरियल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। तसंच ह्या व्हिडिओचा जो बिटमार्क आहे तो देखील मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्यांदा तर बॅकग्राऊंडचा जो मी फोटो दिलेला आहे ते तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायसाठी तुम्हाला जस्ट बॅकग्राऊंडचा जो फोटो आहे त्याच्यावरती टच करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कलर अँड फिलचा जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती एकदा टच करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे जो तुम्हाला स्टारचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर इथे तुमची गॅलरी ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला हवा असेल तो फोटो इथे सिलेक्ट करू शकता। तर इथे डेमोसाठी मी हा फोटो इथे सिलेक्ट करतोय। तर बघू शकता हा फोटो इथे बॅकग्राऊंडला ॲड झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता जे मी तुम्हाला शेप दिलेले आहेत ते शेपमध्ये तुम्हाला तुमचा फोटो कसा ॲड करायचा आहे। तर त्यासाठी जस्ट तुम्हाला जे रेड कलरची ग्रुप लेअर दिसून येते बघू शकताल तुम्ही, त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खालती एडिट ग्रुपचा जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती एकदा टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये असा काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला जी रेक्टँगल 2ची लेअर दिसून येते बॅकग्राऊंडची बघू शकताल तुम्ही व्हाईट कलरची, ती येते डिलीट करून टाकायची। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस दिसणार आहे। त्यानंतर जस्ट तुम्हाला इथे कुठलीही आपली एक इमेज इथे ॲड करायची आहे। त्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे लहान करून आधी आपल्या शेपवरती आणायची। त्यानंतर जस्ट आपली जी इमेज आहे ती येते बॅकग्राऊंडला आणायची। तर बघू शकता आपल्या शेपमध्ये आपली इमेज इथे ॲड झालेली आहे। त्यानंतर जस्ट ह्याची लेंथ असेल ती आपल्या शेपप्रमाणे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्ही तुमची इमेज इथे ॲडजस्ट करू शकताय। तर बघू शकताय तुम्ही आता आपल्या पहिल्या ग्रुपमध्ये आपली इमेज इथे ॲड झालेली आहे। तर तशाच प्रकारे आपल्याला हे सर्व जे ग्रुप दिसून येते तुम्हाला ते त्यामध्ये तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व हे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। आता मी करत नाही कारण आपला ट्युटोरियल खूपच मोठा होईल। त्यानंतर जस्ट तुम्हाला ही जी लेअर दिसून येते बघू शकताय तुम्ही 5.28 सेकंदावरची, ह्यामध्ये तुम्हाला जस्ट एकदा टच करायचं आहे ग्रुपवरती। त्यानंतर इथे एडिट ग्रुपचा जो ऑप्शन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर बघू शकता ह्यामध्ये देखील तुम्हाला एक ग्रुप दिसून येतो। ग्रुपच्या खालची जी लेअर आहे बघू शकता तुम्ही रेक्टँगलची व्हाईट कलरची, त्याला इथे डिलीट करायचं आहे तुम्हाला एकदा। त्यानंतर इथे प्लसवरती टच करून तुमचा इथे एक फोटो ॲड करून बॅकग्राऊंडला अशा प्रकारे आणायचा। त्यानंतर जस्ट पुढच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे इथे क्लिक करून आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला तुमची इमेज अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची। तर बघू शकता आपला जो फोटो आहे तो इथे ॲड झालेला आहे। जस्ट ह्याच्या पुढच्या बीटवरती येऊन 6.21च्या बीटवरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे। नंतर तुम्ही इथून पुढच्या सर्व बीटवरती तुमची जी इमेज असेल ती अशा प्रकारे ॲड केल्यानंतर जस्ट वरती 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची। अशाच प्रकारे सर्व बीटवरती तुम्हाला एक एक फोटो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। तर इथे पहिल्यांदा मी सर्व फोटो इथे ॲड करून घेतोय।
तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपले सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत। इमेज ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा त्याच बीटवरती यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही 6.21च्या बीटवरती येऊन त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरलेचा व्हिडिओ दिला आहे, तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारचं मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिला आहे। त्यानंतर ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला त्याच्यावरती टच करून येते, तुम्हाला अशा प्रकारचा एक स्पीडचा जो ऑप्शन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर ह्याची जी स्पीड असेल तुम्हाला ती 3x करायची इथं। अशा प्रकारे 3x केल्यानंतर जस्ट ह्याची ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल ती येते तुम्हाला लाईटिंगवरती जाऊन स्क्रीन करून टाकायची, जेणेकरून आपला ओव्हरले व्हिडिओ आहे तो ते स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर जस्ट तुम्हाला ही जी लेअर आहे ओव्हरलेची ती येते अशा प्रकारे टच करून येते कॉपी लेअर करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन अशा प्रकारे इथे तुम्हाला पेस्ट लेअरचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं, जेणेकरून आपली जी लेअर आहे ती येते पेस्ट होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व बीटवरती ती ही लेअर असेल ती अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे सर्व बीटवरती लेअर पहिल्यांदा तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओ ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा 6.21च्या बीटवरती यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मी एक ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे, तो PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारचा। ह्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन येते अशा प्रकारे वरती येते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित। तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे। त्यानंतर जस्ट तुम्ही वरती शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे तो येते तुम्हाला हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।